जी घटना घडली त्याच्यात सविता गोविंद बिराजदार यांचं निधन झालं. ॲक्च्युली ती ती लेडीज चालत आली आणि ॲडमिट तिथे झाली. तिथे तिच्या डाव्या साईडला वेदना व्हायला लागल्या. कुठल्याही पॅनलवर महापालिकेचे जे पॅनल आहे त्याच्यावरच्या डॉक्टरना पण यांची बोलवण्याचं हे नाही झालं. एमओ तिथे असं हजर होते मेडिकल ऑफिसर, परंतु कुठलीही ट्रीटमेंट तिला मिळाली नाही. आणि त्याच्यात ते जवळजवळ 1-1.5 तासानंतर तिला सांगितलं कळव्याला तुम्ही शिफ्ट करा म्हणून, इथं ट्रीटमेंट होणार नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर महापालिकेची ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. नंतर 108 वर ॲम्ब्युलन्स आणण्याचा प्रयत्न केला, ती पण मिळत नव्हती. नंतर जेव्हा आमच्या अशी माहिती आहे की तिथे ॲम्ब्युलन्स पण होती आणि चालक पण होता, परंतु मेडिकल ऑफिसरचं त्यांनी ऐकलंच नाही आणि त्याने ॲम्ब्युलन्स दिली नाही. शेवटी एक ॲम्ब्युलन्स तिथं आली. ती बोलली मी 2 पेशंट घेतल्याशिवाय जाणार नाही, आणि ती तिथेच उभी राहिली आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. ही अतिशय भयानक गोष्ट आहे. ही आपल्या प्रत्येक गरीब व्यक्तीच्या जीवनाशी खेळणारी गोष्ट आहे. जर महापालिकेचा कारभार आणि रुक्मिणीबाईच्या संदर्भातला कारभार जर महापालिकेने सुधारवलं नाही तर आयुक्तांना खुर्चीवर बसण्याचा काही नैतिक अधिकार नाही. त्यांची जबाबदारी आहे. जर लोकांचा टॅक्स देतात, करोडो रुपयाचं ICU सेंटर बांधलं, पण त्या ICU सेंटरमध्ये डॉक्टरच उपलब्ध नाही, तर ICUची गरज काय? मग एवढे करोडो रुपये, 8-8, 10-10 करोड रुपये लोकांच्या टॅक्सचे वाया घालवण्याचं काम हे करतात. ते महापालिकेच्या महापालिकेची जी रुग्ण व्यवस्था आहे किंवा हॉस्पिटल आहे त्याची जी जबाबदारी ज्या उपायुक्तांकडे दिलेली आहे, त्याच्याकडे तर 3-3, 2-2 डिपार्टमेंट देऊन ठेवले, तर तो आरोग्याकडे बघणारच काय? तिथे काय मलिदा भेटत नाही. जे डिपार्टमेंट मलिदा देतात तिकडे यांचा जास्त लक्ष असतो. मग आरोग्य सेवेकडे लक्ष कोण देणार? जर महापालिकेचं कर्तव्य आहे गोरगरिबांना आरोग्य सेवा, आज जर एखादा गरीब आजारी पडला, जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, 2 दिवस ॲडमिट झाला, तर 25 ते 30 हजाराचं बिल येतं. त्या गरिबाने कर्ज घेऊन बिलं भरायची का? मग महापालिका आहे कशासाठी? जर ह्या आयुक्तांना आम्ही वॉर्निंग दिलेली, 48 तासाचा त्यांनी वेळ दिलेला, 48 तासात जर त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, संबंधित लोकांवर, त्याच्यात रुग्णवाहिका चालक आला, मेडिकल ऑफिसर आले आणि डॉक्टर आले संबंधित, त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आणि त्यांना सस्पेन्शन केलं नाही तर आम्ही इथं तीव्र आंदोलन करू, आयुक्तांना घेराव टाकू, एवढं आम्ही बोलतो.